महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला आहे. 15 जानेवारीला निवडणूक आणि 16 जानेवारीला मतमोजणी होते. अर्थात निवडणुकीला सामोरे जात असताना प्रत्येकच कार्यकर्त्याची इच्छा आपल्याला पक्षानं उमेदवारी द्यावी अशी आहे. प्रत्येक पक्ष कार्यालयाच्या बाहेर सध्या इच्छुकांची मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणावर इच्छुक जे आहेत ते असल्याचं पाहायला मिळतं आणि या सगळ्या इच्छुकांच्या मुलाखती ज्या आहेत त्या राजकीय पक्षांकडनं ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत. आता आपण पुण्यातल्या काँग्रेस भवन या ठिकाणी आहोत. पुण्यातल्या काँग्रेस भवन परिसरामध्ये इच्छुकांच्या मुलाखती ज्या आहेत त्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि स्वतः शहरातले सगळे जे नेते आहेत ते सगळे या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय. अगदी शहराध्यक्ष अरविंद शिंदे असतील, ज्यांच्या नेतृत्वाखाली समन्वय समिती गठीत झाली, ते माजी राज्यमंत्री रमेशदादा बागवे असतील, वरिष्ठ उपाध्यक्ष असणारे मोहनदादा जोशी असतील, हे सगळेच नेते जे आहेत ते या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय. पलीकडे खजिनदार असणारे अभय छाजेड आहेत, माजी राज्यमंत्री असणारे बाळासाहेब शिवरकर, हे सगळे शहरातले जे सिनियर नेते आहेत, शहरातले जे पहिल्या फळीतले नेते आहेत, हे सगळे नेते इच्छुकांच्या मुलाखती ज्या आहेत त्या घेताना पाहायला मिळत आहेत. पुण्यातलं काँग्रेस भवन जे आहे ते या इच्छुकांच्या या सगळ्या मुलाखतींच्या निमित्तानं गजबजल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. प्रमुख नेते जे आहेत ते इच्छुकांच्या मुलाखती ज्या आहेत त्या घेताना पाहायला मिळत आहेत. आपण वरिष्ठ जे सगळे पदाधिकारी या ठिकाणी मुलाखती घेत आहेत त्यांच्याशी देखील बोलूयात. दादा, इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत, कसा प्रतिसाद मिळतोय मुलाखतींना? काल सकाळपासून या ठिकाणी निवड मंडळाच्या बैठकी चालू आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मध्ये दिसतो आहे. तरुण आहेत, युवक आहेत, महिला आहेत, सुशिक्षित आहेत, म्हणजे सर्व समाजातल्या सर्व घटक, सर्व थरातल्या आणि विशेषतः जास्तीत जास्त नवीन चेहरे या ठिकाणी आम्हाला दिसलेले आहेत आणि हाच आमचा प्राधान्य आहे. निश्चितच या ठिकाणी आपण बघितलं तर ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीची समन्वय समिती गठीत झालेली आहे ते माजी राज्यमंत्री रमेशदादा बागवे देखील आहेत. दादा, तुमच्या नेतृत्वाखाली समन्वय समिती गठीत झालेली आहे, कशी रणनीती निवडणुकीसाठी करण्यात आली? या ठिकाणी शहर अध्यक्ष आणि आम्ही सर्व समितीचे प्रमुख लोक एकत्र बसून जो उमेदवार सक्षम आहे, जे निवडण्याची क्षमता ज्याच्यामध्ये त्याला आणि ज्यांनी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं आहे लोकसभेला विधानसभेला, अशा प्रामाणिक आणि निवडण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराची ह्या ठिकाणी शिफारस करून आम्ही ती यादी तयार करून वरती पाठवणार आहोत. त्याच्यामुळं आता मोहनदादांनी सांगितल्याप्रमाणे ह्या ठिकाणी आमच्या ह्या उमेदवारीसाठी आलेले सर्व उमेदवार जे आहे ना, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, नवीन नवीन चेहरे या ठिकाणी आम्हाला आता पाहायला मिळतात आणि म्हणून चांगला मोठा प्रचंड प्रतिसाद नवीन युवकांचा आणि महिला वर्गांचा पण आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी काँग्रेसला भविष्यामध्ये चांगले दिवस येतील. शहराध्यक्ष अरविंद शिंदे देखील आहेत. अभयजी, कसा प्रतिसाद मिळतोय उमेदवारीसाठी आणि कोणता क्रायटेरिया आपण ठेवलाय? बघा, निष्ठावान कार्यकर्ता, निवडून येण्याची क्षमता, महानगरपालिकेच्या प्रश्नांची जाण आणि एकंदरीत समाजातल्या समाजकारणांची जाण, हे साधारण काँग्रेसच्या कार्यकर्त्याला माहिती असतं. ते सगळं बघून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद हा आज आम्ही मुलाखतीमध्ये आढळतो आणि उत्तम उमेदवार म्हणजे एक तर आता हार्ट स्पेशालिस्ट उमेदवार आमच्याकडे प्रभाग 36मध्ये येऊन गेले. तर कोणी दिल्ली युनिव्हर्सिटी डॉक्टरेट मिळालेली काल एक मुस्लिम महिला त्या ठिकाणी उमेदवार म्हणून येऊन गेली. त्यामुळे अत्यंत सुशिक्षित आणि समाजकारणाची जाण असणारी माणसं आम्हाला त्या ठिकाणी मुलाखतीसाठी येतात, त्याचा आम्हाला आनंद. निश्चितच. दादा, काय सांगाल, कसा प्रतिसाद मिळतोय उमेदवारीसाठी आणि किती इच्छुकांचे अर्ज आतापर्यंत आले होते? जवळजवळ 650-700 अर्ज गेलेले होते. त्यामध्ये आत्तापर्यंत 324 अर्ज आलेले आहेत आणि ते 324 जणांच्या मुलाखती घेण्यासाठी आम्ही इथं आहे. काल अर्धे प्रभाग झाले, आज अर्धे प्रभाग होत आहेत. नुकतीच प्रदेशाध्यक्षांसोबत देखील एक बैठक समन्वयाची झाली होती. तिथे नेमक्या काय सूचना देण्यात आल्या, काय रणनीती ठरली? समन्वय समिती पुणे शहरात गठीत करण्यात आलेली आहे. त्याचे अध्यक्ष बागवे साहेब आहेत, त्याचबरोबर बाकीचे सगळे सिनियर नेते मंडळी आहेत. ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत काय आपलं नॅरेटिव्ह असलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण पुढं झालं पाहिजे, या सगळ्याची चर्चा त्याच्यामध्ये होते.
निश्चितच पुणे शहरामध्ये काँग्रेस भवनमध्ये सुद्धा इच्छुकांच्या मुलाखती ज्या आहेत सुरू आहेत आणि प्रचंड प्रतिसाद जो आहे तो उमेदवारांचा या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.